Welcome to Neeti Katha Kids. मीना नेहमीच घाईत असायची. तिच्या आजीच्या जुन्या माळ्यावरची धूळ आणि जुन्या वस्तू तिला कंटाळा आणत असत. हे सगळं निरुपयोगी आहे, ती स्वतःशीच पुटपुटायची, जुन्या लाकडी खोक्यांकडे पाहून. एके दिवशी आजीने मीनाला एक जुने रंग उडालेले जाडसर पांघरूण दाखवले. मीना, हे खास पांघरूण आहे, याची काळजी घे, आजी म्हणाली. मीनाला ते जुनाट आणि निरुपयोगी वाटले. तिच्या मनात फक्त ते लवकर कसे बाजूला करावे याचा विचार होता. मीनाने पांघरूण पटकन दुमडून एका खोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या घाईमुळे एक धागा ओढला गेला आणि पांघरुणाला एक लहानसा ओरखडा पडला. हे जुनाट पांघरूण फक्त त्रास देते, ती चिडून म्हणाली. तिने ते पांघरूण पुन्हा उचलले आणि अधिक घाईने टाकण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी तिच्या हातातून निसटताना पांघरुणावर एक अस्पष्ट हलकी प्रतिमा चमकून गेली, जणू काही जुना फोटो. तिला थोडं आश्चर्य वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. मीनाने ते पांघरूण पुन्हा फेकून देण्याचा विचार केला, पण यावेळी एक सुंदर, स्पष्ट प्रतिमा तिच्यासमोर उभी राहिली. त्यात तिची आजी तिला लहानपणी या पांघरुणात गुंडाळून गाणे गाताना दिसत होती. तिला एका क्षणासाठी श्वास रोखल्यासारखे झाले. तिला अचानक जाणवले की हे पांघरूण फक्त जुनाट नाही, तर ते आठवणी आणि प्रेमाने भरलेले आहे. प्रत्येक धाग्यात प्रेमळ स्पर्श आणि गोड क्षण दडलेले आहेत. तिने पांघरुणाला हळुवारपणे स्पर्श केला. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. आता मीनाने घाई करणे थांबवले. ती शांतपणे पांघरूण पसरवून त्यावर उमटणाऱ्या प्रत्येक आठवणीकडे लक्षपूर्वक पाहू लागली. तिला आजीच्या आणि कुटुंबाच्या अनेक विसरलेल्या कथा दिसल्या. तिच्या मनात एक वेगळीच शांतता पसरली. मीनाने आजीला बोलावले आणि पांघरुणाची जादू दाखवली. आजीने हसून मीनाला मिठी मारली. मीनाला कळले की जुन्या वस्तू निरुपयोगी नसतात, त्या प्रेमळ आठवणींनी भरलेल्या असतात. आठवणींमध्ये प्रेम दडलेले असते, तिने मनात म्हटले. Like, share and subscribe for more stories.